हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. अयोध्येतल्या रामललाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालोय हनुमानगडी मंदिरात. रामललाचं दर्शन घेण्याआधी हनुमानगडीचं दर्शन घेणं अनिवार्य आहे, त्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असं बोलतात. हनुमानगडी मंदिर राम जन्मभूमी जवळच आहे आणि अयोध्येतल्या इतर मंदिरांप्रमाणेच तेही एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानलं जातं. आख्यायिकेनुसार रावणाचा पराभव केल्यानंतर जेव्हा भगवान राम आणि सीता भगवान हनुमानांसह भगवान रामांचे जन्मस्थान अयोध्येत परतले, तेव्हा भगवान हनुमान रामकोटचं रक्षण करण्यासाठी अयोध्येतील एका गुहेत राहू लागले. स्कंद पुराणानुसार राजा विक्रमादित्यने 360 इतर मंदिरांसह हनुमानगडी बांधली, परंतु औरंगजेबाने हनुमानगडी नष्ट केली आणि एक मशीद बांधली. नंतर अवधचा राजा नवाब शजाउद्दौला यांना पराभूत करून बैरागांनी जमीन ताब्यात घेतली. त्यांनी मशीद काढून भगवान हनुमानासाठी एक नवीन मंदिर बांधलं. काही मुस्लिमांना वाटलं की हनुमानगडी मशिदीवर बांधली गेली आहे, म्हणून त्यांनी अनेक वेळा मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. 1855 मध्ये अवधच्या नवाबाने मंदिर बांधण्यासाठी जमीन महसूल मंजूर केला. इतिहासकार सर्वपल्ली गोपाल यांनी म्हटलं आहे की 1855चा वाद अयोध्या मंदिर वादासाठी नव्हता, तर हनुमानगडी मंदिरासाठी होता. जग से हो उपरात, जग से हो उपरात, ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे, मन होवे निष्काम मनवा, मन होवे निष्काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम. हनुमानगडी मंदिर हे 4 बाजूंच्या किल्ल्यासारखे आहे, ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर गोलाकार तटबंदी आहे, ज्यामध्ये मुख्य देवता हनुमानाला समर्पित मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात जाण्यासाठी 76 पायऱ्या आहेत, जिथे चांदीच्या कोरीव कामांनी सजवलेले गर्भगृह वाट पाहत आहे. ते भाग्य राम नाम भजले, राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. कब खुलेगा? 3 बजे. संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से